गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता 10 मिनिटाचं मार्गदर्शन. आज वेगळा विषय, पाप आणि पुण्य. बोलतो ना पाप आणि पुण्य. पाप म्हणजे काय? वाईट काम. आणि पुण्य म्हणजे काय? चांगलं काम. पापाचा गुरु असतो का कोणी? पापाचा गुरु आहे का कोणी? नाही. बघा, विचार करा. पापाचा गुरु कोण? पुण्याचा गुरु कोण? पापाचा गुरु कोण? सद्गुरूंचं काम काय असतं माहिती आहे? त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन करणं, योग्य ते मार्गदर्शन करणं. ह्या गोष्टी आपल्याला वाचनांमध्ये, लिखाणामध्ये किंवा कुठे सापडत नाही, किंवा ग्रंथांमध्ये सगळ्याचा उल्लेख आहे पण गूढ भाषेमध्ये आहे. आणि ते ग्रंथ जेव्हा आपण पुन्हा पुन्हा वाचतो तेव्हा ती गूढ भाषा कळते, अन्यथा ती कळत नाही. आता पापाचा गुरु कोण? आपण पापाची व्याख्या नक्की काय करतो? बोला ना, पापाची व्याख्या नक्की काय करतो? वाईट कर्म करणं, वाईट गोष्ट करणं. उदाहरणार्थ, एखाद्याचा खून करणं, बरोबर, हे पाप झालं ना. चोरी करणं पाप झालं, लांडीलबाडी करणं हे पाप झालं. पण ह्या गोष्टी का घडतात? कशामुळे घडतात? एखाद्या व्यक्तीला चोरी करावीशी का वाटते? काय कारण असू शकेल त्याच्या चोरी करण्यामागे? एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा खून करते, का करत असेल? त्याच्या मागचं कारण काय? एवढं मोठं पाप, एवढं मोठं वाईट कृत्य करण्यामागचं कारण काय? काहीतरी कारण असेलच की नाही? आज आपण इथे महाराजांच्या दारात बसतोय, थांबतोय, येतोय. आपला काय हेतू आहे? एक माझं तरी मत आहे की एक आनंद मिळावा, जो आमच्या आयुष्याचा काही काळ, आठवड्यातला काही वेळ आहे तो सन्मार्गी लागावा, असं माझं मत आहे. काही वेळेला कसं असतं, काही आमच्या संसारामध्ये अडचणी असतात. त्या अडचणी दूर होण्यासाठी आम्ही परमेश्वराच्या दारात जातो. परमेश्वराला न सांगताच काही कळत असतं, त्याला सांगायची गरज नाही लागत. आता पापाचा गुरु, परत तुम्हाला गोष्ट रूपाने सांगितलं तर लवकर समजेल. एक पंडित असतात, आणि पंडित हे खूप सगळे शास्त्रांचं अध्ययन करतात, आणि अध्ययन करून पुन्हा आपल्या गावामध्ये येतात. सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करतात आणि आपल्या गावामध्ये येतात. संपूर्ण गावामध्ये बातमी समजते, कळते की काशीहून एक महान विद्वान पंडित आले, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून आले आहेत, आणि ते शास्त्रासंबंधी, धर्मासंबंधी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतात. इतका त्यांचा गाढा व्यासंग आहे, गाढा अभ्यास आहे. ही बातमी अगदी सगळीकडे पसरते. एक साधा सुद्धा शेतकरी, जास्त शिकलेला नसतो, तो त्यांच्याकडे येतो आणि त्यांना एक सोपा साधा प्रश्न विचारतो. गुरुजी, पापाचा गुरु कोण? पापाचा गुरु कोण? आता हा प्रश्न ऐकून मात्र हे गडबडतात, शास्त्रीजी गडबडतात. शास्त्रामध्ये असा उल्लेख, आता मगाशी मी म्हटलं शास्त्रामध्ये उल्लेख असतो, त्या ग्रंथांमध्ये उल्लेख असतो, पण त्या गूढ भाषा असतात. हे तर कुठे ज्ञान मिळालं नाही, पापाचा गुरु कोण? त्यांनी, आता तुम्हाला माहिती आहे, शाळेत जातो, शिक्षक शिकवतात, हे गुरु माहिती आहेत. आध्यात्मिक गुरु माहिती आहेत. कुठलं ज्ञान घेतो हे गुरु माहिती आहे. पण पापांचा गुरु कोण असतो हे काही माहीत नसतं. आणि त्या पंडितांना ते काही कळत नाही, खूप भ्रमात पडतात, प्रश्न पडतो त्यांना. आणि म्हणून त्यांना वाटतं आपण एवढं अध्ययन केलं, कुठेतरी आपलं शिकायचं बाकी राहिलं, अजून आपलं शिक्षण खूप कमी पडले, तर आपल्याला शिकायला पाहिजे. आणि म्हणून
ते शिक्षण घेण्यासाठी पुन्हा काशीमध्ये जातात. अनेक गुरूंना भेटतात. जो शेतकऱ्याने त्यांना प्रश्न विचारलेला असतो, पापाचा गुरु कोण, तो प्रश्न त्या गुरूंना ते विचारतात, पण कोणी काही त्यांना उत्तर देत नाही. अशी त्यांची भ्रमंती चालू असते. आणि अचानक एक दिवस त्यांची भेट एका गणिकेशी होते. गणिका म्हणजे कोण? वेश्या. एका गणिकेशी त्यांची भेट होते. पंडितजींना ती अस्वस्थ पाहते आणि बेचैन पाहते. ती गणिका पंडितजींना विचारते, पंडितजी, आपण एवढे बेचैन का आहात, अस्वस्थ का आहात, त्याचं कारण काय? तेव्हा पंडितजी त्यांच्या अस्वस्थतेचं कारण सांगतात. तो प्रश्न तिला विचारतात, पापाचा गुरु कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर काय मला सापडलेलं नाही, मिळत नाही, कोणीच सांगत नाही. तेव्हा ती गणिका म्हणते, या प्रश्नाचं तर उत्तर एकदम सोपं आहे. कसं काय? तर एक काम तुम्हाला करावं लागेल. हे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत काही दिवस माझ्या बाजूच्या घरात राहावं लागेल. हे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत माझ्या बाजूच्या घरात तुम्हाला राहावं लागेल. पंडितजी ज्ञानासाठी भटकतच होते. लगेचच ते तयार झाले. त्या गणिकेने आपल्या बाजूच्या खोलीतच त्यांची राहायची व्यवस्था केली. पंडितजींचा नियम असा होता, कोणाच्याही हाताने बनवलेलं अन्न ते खात नसत, कोणाच्याही हातचं पाणी सुद्धा ते घेत नसत. तेच सर्व नियम, शास्त्रांचे नियम, आचार, धर्म, प्रपंचांचे अतिशय कट्टर अनुयायी होते आणि त्या नियमांचं ते अनुकरण करत होते. गणिकेच्या घरी राहत होते तरी सुद्धा स्वतःचं अन्न बनवून ते स्वतः खात होते. स्वतःची सगळी क्रियाकर्म ते स्वतः करत होते. अशा प्रकारे दिवस जात होते. गुरुजींना त्या पंडितजींना काही उत्तर सापडत नव्हतं आणि ते उत्तराची प्रतीक्षा करत होते. एक दिवशी गणिका त्यांना म्हणते, पंडितजी, तुम्ही स्वतः जेवण बनवताय, त्यात अनेक अडचणी येत आहेत. इथे बघणारं तर तुम्हाला कोणी नाही आहे. इथे बघणारं तर तुम्हाला कोणी नाही आहे. जर आपली इच्छा असेल तर मी स्नान करून आपलं भोजन बनवत जाईन आणि तुम्हाला देईन. आणि जर का तुम्ही मला ही संधी दिलीत, तर दक्षिणेमध्ये मी तुम्हाला 5 सुवर्ण मुद्रा सुद्धा देईन. दक्षिणेमध्ये मी तुम्हाला 5 सुवर्ण मुद्रा सुद्धा देईन. आत्ता मात्र पंडितजींच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. पंडितजींना ते सुवर्ण मुद्रांचं नाव ऐकून जरा पंडितजी गडबडले. काय करावं काय कळत नव्हतं. एकीकडे तयार शिजवलेलं अन्न तर मिळणारच होतं, सदा करून करून कंटाळा येतो, आणि त्याचबरोबर 5 सोन्यांची नाणी, सुवर्ण मुद्रा मिळणार. पंडितजी मनातल्या मनात खुश झाले. दोन्हीकडून फायदाच, जेवणही तयार मिळणार आणि सुवर्ण मुद्राही मिळणार आहे. पंडित तयार होतात. ठीक आहे, जशी आपली इच्छा. पण पंडितजी तिला एक अट घालतात. फक्त एक ध्यानात ठेव, माझ्या खोलीत जेव्हा तू भोजन घेऊन येशील तेव्हा तुला कोणी बघणार नाही याची काळजी घे. पहिल्याच दिवशी गणिका पंचपक्वानांचं स्वादिष्ट भोजन घेऊन येते आणि त्या पंडितजींच्या समोर ठेवते. पंडितजी जे जेवण खाण्यास सुरुवात करणार, हात घालणार, तेवढ्यात गणिका त्यांच्या पुढ्यातलं ताट खेचून घेते. जेवायला सुरुवात करणार, ताटामध्ये हात घालणार, तेवढ्यातच ती गणिका ताट खेचून घेते. तेव्हा मात्र पंडितजी तिच्या ह्या वागण्यामुळे पंडितजींना राग येतो आणि त्यांना तिला ते म्हणतात, काय हा तुझा मूर्खपणा आहे. तेव्हा गणिका त्यांना म्हणते, माफ करा पंडितजी, हा माझा मूर्खपणा नाही, तर हेच तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा माझा मूर्खपणा नाही, तर हेच तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे.
पंडितजी अजूनही भ्रमात असतात, हे कसं माझ्या प्रश्नाचं उत्तर असू शकेल? तेव्हा गणिका म्हणते ना, तुम्ही इथे येण्या अगोदर भोजन तर सोडाच, पाणी सुद्धा घेत नव्हतात, कोणाच्याही हातचं पाणी सुद्धा पीत नव्हतात. पण या 5 स्वर्ण मुद्रांच्या पायी तुम्ही मात्र माझ्या हाताने बनवलेलं जेवण सुद्धा स्वीकारलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. काय असेल? काय प्रश्नाचं उत्तर असेल? मोह. अजून जे षडविकार आहेत, जे 6 षडविकार आहेत, कोणकोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. मोह आणि लोभ याच्यामध्ये फरक आहे. तर हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला या 5 स्वर्ण मुद्रांचा लोभ सुटला आणि तुम्ही हे पाप करायला तयार झाला. मग पापाचा गुरु कोण? लोभ. आणि हेच तुमच्या आमच्या आयुष्यात घडतं, नाही का? बघा, आपण आपल्या आयुष्यात कधीही बारकाईने विचार करत नाही. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी समोर आमिष कोणी दाखवलं, लालच कोणी दाखवली आणि आपण त्या लोभाला बळी पडतो आणि मग आपण ते कृत्य करतो, ते कर्म करतो आणि आपल्या हातून पाप घडतं. बरोबर ना? कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जीवनामध्ये. आपल्या बऱ्याचशा छोट्या सूक्ष्म गोष्टी असतात, ह्या सूक्ष्म गोष्टींचा आपण कधीही विचार करत नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणते, महाराजांना आपलं श्रेष्ठ आचरण आवडतं. ह्या आचरणातल्या चुका आहेत. आपण ह्या विकार कधी आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण ह्या विकारांचा विचारच करत नाही. पण आपली जर सतसत विवेक बुद्धी जागृत असेल आणि असे प्रसंग जर आले, एका क्षणाला लोभ झाला तरी सुद्धा दुसऱ्या वेळी, दुसऱ्या क्षणाला आपल्या सतसत विवेक बुद्धीला जागृत करावं आणि मग निर्णय घ्यावा. मग आपण हे पापाचे बळी होत नाही, आपल्याकडून पाप घडत नाही. आचरण का श्रेष्ठ? आम्ही भक्ती करतो, आम्ही मुखाने परमेश्वराचं नाव घेतो, व्रत वैकल्य करतो, पण आम्हाला बघणारा कोणीतरी आहे ना. पंडितजीने तिला काय सांगितलं? तू माझ्या खोलीमध्ये भोजन घेऊन येत असताना तुला कोणी पाहिलं नाही पाहिजे. पाहणारा कोण आहे? आहे ना तो बघणारा. सर्व कर्मांचा हिशोब ठेवणारा तो आहे ना, तो तर आम्हाला दिसत नाहीये. आणि म्हणून जर प्रत्येक वेळी आम्ही मनामध्ये जाणीव ठेवली, माझे स्वामी मला प्रत्येक क्षणी बघतायत, माझे स्वामी मला सतत बघतायत, माझे स्वामी बघतायत, सतत बघतायत, आणि जर ही भावना माझ्या मनामध्ये जागृत राहिली, त्याचं सतत आम्ही चिंतन करत राहिलो, तर माझ्याकडून कुठलंही वाईट कर्म घडणार नाही. महाराज स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.